आणि यानंतर बातमी आहे देशाच्या अर्थसंकल्पाची। देशाचा आज अर्थसंकल्प सादर करण्यात आलाय। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हा अर्थसंकल्प सादर केला। या अर्थसंकल्पानुसार आता इन्कम टॅक्स मध्ये कोणताही बदल झालेला नाहीये। सर्वसामान्यांना कोणताही नवीन दिलासा यावेळेला देण्यात आला नाहीये। तर देशामध्ये 1 एप्रिल पासून नवीन आयकर कायदा लागू होणार आहे आणि 31 ऑगस्ट पर्यंत आयकर रिटर्न भरता येणार आहेत। त्यामुळे कर भरणं आता सुटसुटीत होणार आहे। याशिवाय अपघाती विम्यावरती मिळणाऱ्या रकमेवरती कोणताही टॅक्स लागणार नाही। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज या संदर्भातली घोषणा केली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।